आजच्या व्हिडिओचं नाव आहे आहार आणि मानसिक आरोग्य. काय ते बघूया. मानसिक आरोग्यासाठी केवळ काय खातो हेच नव्हे, तर कसे आणि केव्हा खातो हेही महत्त्वाचे आहे. पुरेसे पाणी न पिणे, वेळेवर न जेवणे आणि अपुरी झोप यामुळे चिडचिड, तणाव आणि निर्णय क्षमता कमी होते. आणखीन बघूया मित्रांनो, घरगुती आहाराचे महत्त्व बघूया. आपल्या पारंपरिक भारतीय आहारात डाळ, भात, भाजी, चपाती, ताक, दही, भाजीपाला याचा समावेश आहे. हा आहार केवळ किफायतशीर नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही पोषक आहे. घरच्या घरी शिजवलेले अन्न मनाला समाधान देते, सुरक्षिततेची भावना निर्माण करते आणि भावनिक स्थैर्य वाढवते. व्हेरी गुड. आणि आता पुढे बघूया. आपले मन आणि पोट यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. वैज्ञानिक भाषेत त्याला गट ब्रेन कनेक्शन असे म्हटले जाते. आपल्या पचनसंस्थेत असलेले उपयुक्त जीवाणू मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात. व्हेरी गुड. आपण काय खातो यावर या जीवाणूंची संख्या आणि गुणवत्ता अवलंबून असते. यामुळे चुकीचा असंतुलित आहार थेट मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. संतुलित आहार आणि स्थिर मन काय ते बघूया. ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, डाळी, कडधान्ये आणि योग्य प्रमाणातील प्रथिने हे घटक केवळ शरीराला नव्हे तर मनालाही बळ देतात. व्हेरी गुड. हिरव्या पालेभाज्यामधील फॉलिक ॲसिड, केळी आणि दुधातील व्हिटॅमिन बी, बदाम व अक्रोडमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. व्हेरी गुड. हे घटक तणाव कमी करण्यास, स्मरणशक्ती सुधारण्यास, मनस्थिती स्थिर ठेवण्यास मदत करतात. व्हेरी गुड. आता जंक फूड आणि मानसिक अस्वस्थता काय ते बघूया. आजच्या तरुण पिढीत जंक फूड, फास्ट फूड, गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेये यांचे प्रमाण वाढले आहे. हे पदार्थ क्षणिक आनंद देतात, मात्र नंतर थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि नैराश्य वाढवतात. तरी साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न मेंदूतील रसायनांचे संतुलन बिघडवतात, ज्याचा परिणाम मानसिक अवस्थेत होतो. कठीण आहे. पाणी, झोप आणि वेळेवर जेवण काय ते बघूया. मानसिक आरोग्यासाठी केवळ काय खातो हे नव्हे, तर कसे आणि केव्हा खातो हेही महत्त्वाचे आहे. व्हेरी गुड. पुरेसे पाणी न पिणे, वेळेवर न जेवणे आणि अपुरी झोप यामुळे चिडचिड, तणाव आणि निर्णय क्षमता कमी होते. दिवसातून 7 ते 8 तास झोप आणि वेळेवर हलके पौष्टिक जेवण मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते. व्हेरी गुड. मानसिक आरोग्य म्हणजे केवळ औषधे आणि समुपदेशन एवढेच नाही. आपल्या ताटात काय आहे यावरही आपल्या मनाची अवस्था अवलंबून असते. व्हेरी गुड. जसे अन्न तसे मन हे वाक्य आजच्या काळात अधिकच अर्थपूर्ण ठरते. त्यामुळे पुढच्या वेळी जेवताना केवळ पोट नव्हे, तर मनही पोचले जात आहे याची जाणीव ठेवूया. निरोगी आहारातून निरोगी मन घडते. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ तर संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.